नमस्कार प्रेक्षक हो, मी शिवालिका कृषी समृद्धीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक विशेष चर्चा करणार आहोत प्रिया राऊत मॅडम सोबत, ज्या आपल्या सोबत आहेत आणि त्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत। त्यांच्या सोबत आज आपण आरोग्य सेवांबद्दल आणि आरोग्य सुविधांबद्दल बोलणार आहोत की आतापर्यंत जे सिस्टम आहे ते कसं काम करत आलेलं आहे आणि प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे हेल्थ सेक्टरचं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये काय फरक आहे आणि सध्या कोरोना काळमध्ये हॉस्पिटल्समध्ये काय चर्चा सुरू आहे, काय तिथला त्यांचा अनुभव आहे, आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया। नमस्कार मॅम, तुमचं कृषी समृद्धीकडून खूप खूप स्वागत। सगळ्यात पहिले आपल्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल। मी डॉक्टर प्रिया राऊत, मी एक स्वतः होमिओपॅथ आहे आणि माझी होमिओपॅथीची प्रॅक्टिस आहे। त्याशिवाय मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲज अ रिसर्च असिस्टंट म्हणून एक गायनिक डिपार्टमेंटमध्ये PIH पेशंट म्हणजे ज्या पेशंटचं BP वाढलेलं आहे गर्भवती महिलांचं, त्या याच्यावर एक संशोधन सुरू आहे, त्या याच्यात मी सध्या कार्यरत आहे आणि इतर वेळेस माझी होमिओपॅथी प्रॅक्टिस चालते। अच्छा मॅम, या मेडिकल क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये आपण किती वर्षांपासून आहोत? तरी जवळजवळ आता मला 20 वर्ष झालेले। स्वतःची प्रॅक्टिस प्लस मेडिकल कॉलेज किंवा असं एक हेल्थ इन्स्टिट्यूट जे आहे तिथे मी प्रॅक्टिस केलेली आहे, म्हणजे वर्क केलेली आहे। अच्छा, तुम्ही जे संशोधन म्हटलं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा। म्हणजे आजकाल महिलांच्या समस्या खूप वाढत चाललेल्या आहेत आणि गायनोकोलॉजिस्ट म्हणजे असं म्हणता येईल का की तुम्ही ॲज अ गायनोकोलॉजिस्ट त्याच्यावर रिसर्च करत आहात? नाही, ॲज अ गायनोकोलॉजिस्ट नाही, पण एक त्यांना सहाय्यक म्हणून, ॲज अ रिसर्च असिस्टंट म्हणून माझं तिथे काम आहे। आणि ॲक्च्युली हा विषय इतका मोठा आहे की त्यात जेवढे संशोधन तुम्ही कराल ते तेवढे कमीच आहे। आणि ॲक्च्युअलमध्ये तो विषय असा आहे की ज्या हा एक काही नवीन विषय नाहीच आहे, ज्या म्हणजे असं गर्भवतीपणात बायकांचं BP वाढत असतं आणि ही एक अननोईंग म्हणजे असं ते ठराविक नसतं की या बाईचं BP वाढेल, अचानकपणे ते वाढतं आणि अचानकपणे त्या धोक्यापासून बायांना कसं लवकर त्या याच्यातून मुक्त करता येईल, कारण ती एक अशी कंडिशन आहे की त्या बाईच्या जीवाला, बाळाच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो। तर त्या याच्यावर लवकरात लवकर डिलिव्हरी करून बाईला मोकळं करणं, डिलिव्हरी लवकरात लवकर करणं, त्या महिलेलाही तिचं पण आरोग्य बघणं आणि बाळाचं पण आरोग्य बघणं। तर ह्या याच्यावर म्हणजे जसं BPच्या गोळ्या झाल्या, ती म्हणजे प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीच्या कळा आणण्याच्या पद्धती आहे, सध्या त्या याच्यावर रिसर्च सुरू आहे। आणि त्यातही बायांना बरेचशा म्हणजे अजूनही एवढ्या सगळ्या ॲडव्हान्समेंट, एवढं सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहे, एवढ्या सोयी झालेल्या आपल्या इथे की जेव्हा पहिले सुरुवातीला साधं वाहन भेटायचं नाही, सुईनीद्वारे हे व्हायच्या, ज्या गावात बाया असतात त्यांच्याद्वारे बाळंतपण व्हायचे, पण आता गाडींपासून म्हणा किंवा पूर्ण आरोग्य सोयी, पूर्ण महिन्याच्या 9 महिन्याच्या पूर्ण सोयी, तपासण्या, सगळ्या गोष्टी असून सुद्धा आता बरेचसे तरीही असे लोक आहेत की ज्यांना साध्या साध्या गोष्टी म्हणजे ज्या याच्याबद्दल आमचं संशोधन सुरू आहे त्या याच्यात ती एक मेडिकल कंडिशन आहे, पण त्याही कंडिशनमध्ये एवढी सिव्हिअर कंडिशन असते की त्यात त्या बाईचा जीव सुद्धा जाऊ शकतो। पण मध्ये काही एक इंटरव्ह्यूज म्हणा किंवा असं मुलाखती घेतल्या होत्या मी त्या पीडित बायांच्या, तर त्या कंडिशनला इव्हन म्हणजे गावात कोणीतरी काहीतरी तरतूद केली आहे आणि त्या याच्यासाठी म्हणून ते लोक दवाखान्यात न येता बाबा वगैरेकडे जाऊन काहीतरी मॅनेजमेंट करून, अंधश्रद्धेचा तो एक प्रकार, तर तसं मॅनेजमेंट करून तिथेही मग त्यांना योग्य तो भेटला नाही, रिस्पॉन्स भेटला नाही, त्याच्यानंतर ते लोक आपल्याकडे आलेले आहेत, म्हणजे मेडिकलला आलेले आहेत। तर अशा प्रकारचं पण अजून म्हणजे ती अवेअरनेस अजूनही म्हणजे आजही जागरूकतेची फार बिलकुल खूप जास्त गरज आहे। बरोबर। आणि आजचा जो आमचा विषय आहे तो आहे आरोग्य सोयी सुविधा जे आहे। एक कोरोना खूप मोठं पॅन्डेमिक महामारी आपल्या समोर आली आहे जी आपण आतापर्यंत कधी पाहिली नाही। दर 100 वर्षांनी होत असतं असं म्हटलं जाते की 1720, 1820, 1920 मध्ये एक वर्ष झाली होती, कधी प्लेग, कधी मलेरिया अशी महामारी आली। तर यावेळेस कोरोना हा एक नवीन आजार आपल्या समोर आला आहे। तर याच्या आधी आरोग्य सोयी सुविधा कशा होत्या आणि त्यात कोरोनाचा काय फरक पडला याच्यावर, म्हणजे जो तुम्हाला जाणवला काम करताना? आरोग्य सुविधा सेम,
मला नाही वाटत त्याच्यामुळे त्याच्यात काही बदल आलेले आहे. ठीक आहे, हम्म. ॲज पर म्हणजे हे माझं प्रामाणिक मत आहे. ओके. कारण फक्त एक व्हायरस नवीन आलेला आहे, हां. त्याचं रूप म्हणजे त्याचे सिम्टोमॅटिकली कशा प्रकारे आला आहे तो, त्या याच्याप्रमाणे काय ट्रीटमेंट केल्या जाऊ शकते. कारण प्रत्येक गोष्टीचं आपापलं एक स्ट्रक्चर असतं, बरोबर. ज्याप्रमाणे येतो जातो त्याप्रमाणे. आता ह्या याच्यात जेही सिम्टम येतात हे काही नवीन नाही आहे. बऱ्याचशा कंडिशनमध्ये जेही आता जी सिम्टमॅटॉलॉजी आहे, म्हणजे ज्या प्रकारचं श्वास घेण्याला त्रास म्हणा किंवा चेस्टमध्ये जे काही इन्फेक्शन म्हणा, तर ते निमोनिया इतर याच्यातही होतं. बरोबर. पण ते कलेक्टिव्हली आल्यावर, सगळं एकत्र आल्यावर आणि ऑल ऑफ सडन आल्यावर काय मॅनेजमेंट करायची आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते मेडिकेशन वापरून आणि त्या रुग्णाला त्या याच्यातून अगदी ऑल ऑफ सडन त्या गोष्टी झाल्यावर कसं त्यातून बाहेर काढायचं, या मॅनेजमेंटबद्दल सगळा घोळ आहे जो आहे, जे काही मॅनेजमेंट करता येतं ते. आणि प्रत्येक सिस्टीमचं आपापलं एक पद्धत आहे उपचार करण्याची. ॲलोपॅथीचं आपलं एक पद्धत आहे, आयुर्वेदाची आपली एक पद्धत आहे, माझ्या होमिओपॅथीची सुद्धा आपली एक पद्धत आहे. तर त्यानुसार प्रत्येक सिस्टीम आपापल्या मेथडनी चालत असते. तर मी ॲलोपॅथीबद्दल बोलणं म्हणजे माझं जेवढं नॉलेज आहे त्या तेवढ्याच पद्धती तेवढ्यापर्यंतच मी बोलू शकतो. ठीक आहे. आयुर्वेदाबद्दल बोलणं तर ते पण माझं जितकं नॉलेज त्या याच्याबद्दल आहे, त्यात एखादी एक्सपर्ट व्यक्ती जेवढं बोलू शकते तेवढं त्याबद्दल मी माझं मत नाही मांडू शकते. पण एक ही पॅथी चांगली किंवा ती पॅथी चांगली ह्या गोष्टी हे करण्यापेक्षा पेशंटला त्या पॉइंटला कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे हे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी त्यात कन्सिडर करायला हवं. जसं एखादा पेशंट आहे होमिओपॅथिकली ट्रीट होऊ शकतो, तर ॲज अ होमिओपॅथ म्हणून मला पण माझे लिमिटेशन माहीत असायला हवे की मी कुठल्या वेळेपर्यंत त्या पेशंटला ट्रीटमेंट करू शकतो. एखादं इंटरव्हेन्शन दुसरं लागतं आहे, जसं आयुर्वेदाची मदत घेऊ शकते आणि जिथे नाहीच होत आहे तिथे म्हणजे ॲलोपॅथीची जिथे सर्जिकल काही इंटरव्हेन्शन लागतात ती पद्धत आपण वापरू शकतो. याप्रमाणे सगळं यूज करून सगळ्या पॅथीनं एकत्र करून म्हणा किंवा जी आवश्यकता आहे त्या गोष्टीला त्यानुरूप घेऊन त्या पेशंटला बरं करणं हा एक वेळ मोटिव्ह असायला पाहिजे, ना की ही पॅथी चांगली ती पॅथी चांगली असं माझं स्वतःचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आता जे प्रायव्हेट म्हणजे जसं तुम्ही बोलले की प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, मला एक सांगा, जेव्हा आपली तब्येत बिघडते तर आपण कुठे जातो? मोस्ट ऑफ द लोक तर प्रायव्हेट हॉस्पिटल्स प्रिफर करतात, कारण त्यांचा विश्वास उठलेला आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून. तसं म्हणता येईल कुठेतरी. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणारे तेच लोक जे प्रायव्हेट अफोर्ड करू शकत नाही. तेच लोक आहे जे अफोर्ड करू शकत नाही. पण कधी आता जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं तर तिथला जे रुग्ण येतात, जसं तिथली ओपीडी जी असते ती ॲट ए टाइम एक 500 ते 600 पेशंटची सिंगल ओपीडी असते. म्हणजे पहिल्या दिवशी जे 9 ते 2 या वेळेत ती ओपीडी जी असते त्या याच्यात असलेला डॉक्टर म्हणजे 100 तर आकडा सोडाच, 200 ते 500 पर्यंत तुमच्या इथे पेशंट राहू शकतात. आणि ते इतक्या गरीब याच्यातून येतात, तशात तुम्ही स्वतःला कन्सिडर करू शकता का? आपल्याला सवय असते अटेन्शनची, लवकर आपण गेलो पाहिजे, पटकन आपलं काम झालं पाहिजे, इकडे गेलो की तुरंत आपल्याला रिझल्ट हवा असतो, तुरंत रिपोर्ट हवे असतात, ह्या सगळ्या सोयी आपल्याला हव्या असतात, म्हणून आपण प्रायव्हेट हे करतो. तर त्यासाठी आपण जे म्हणतो की प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे किंवा केलेलं आहे, तर ते केलेलं नाहीये, ते आपण आपल्या सोयीसाठी म्हणून आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे जो लागणारा वेळ आहे किंवा जी स्वच्छता, आता जसं मेडिकलचंच उदाहरण घ्या, सगळे म्हणतात सगळीकडे घाण असते, हे लोक मेंटेन करत नाही, पण ते घाण करणारे कोण आहे? ते पण लोकच आहेत. तेही लोकच आहेत ना. एखाद्या गोष्टीला स्वच्छता ठेवणं म्हणा किंवा मेंटेन करणं म्हणा, हे जेवढं त्या इन्स्टिट्यूशनचा भाग असतो तेवढाच तिथे आपल्यासाठी ती वास्तू आहे किंवा आपल्यासाठी ती गोष्ट आहे, आपलं पण काही कर्तव्य बनतं बाकी या गोष्टीला व्यवस्थित ठेवायचं, तो भाग विसरूनच जातो. आणि म्हणून मग म्हणतो आपण की नाही तिथे घाण असते, तिथे हे असतं ते असतं. एक भाग आहे की शिकणारे डॉक्टर जास्त असतात आणि खरंच ती पेशंटची संख्या पाहिल्यावर तितका वेळ लागणं सगळ्या गोष्टींना हे साहजिक आहे. म्हणजे अगदी लगेच असं हे दिलं आणि आलं बा असं होत नाही. आणि शेवटी जिथे प्रायव्हेटमध्येही गेल्यावर पेशंट जेव्हा बॅड होतो, म्हणजे तिथे कुठलेच पर्याय उरत नाही, तेव्हा शेवटी प्रिफर मेडिकललाच येतो. त्याच्याशिवाय पर्यायच नसतो, कारण शेवटी आहे तर मेडिकलच. बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुमच्या जो पैशाची सोयी असेल
पण प्रायव्हेटवाले तेवढं हे घ्यायला तयार नसतात, रिस्क घ्यायला तयार नसतात. कारण आजकाल सगळ्याच बाबतीत पेशंटही हुशार झालेले आहेत. अर्ध गुगल बाबा हेच आपला सर्च केलं, कारण अर्ध नॉलेज माझ्याप्रमाणे माहितीप्रमाणे तर पेशंटला अगदी माहीतच असतं सर्वांनाच. कुठलं डिझीज सांगितलं की पहिले गुगलवर सर्च करून घ्यायचं, अर्धवट नॉलेज आपण घ्यायचं आणि मग डॉक्टरला हे असं नाही का तसं नाही का, डॉक्टर आले व्हॉट्सअप, ते पण एक आहे. तोही एक महत्त्वाचा विषय झालेला आजकाल. ते कसं ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही, बऱ्याचशा त्याच्याही असतात. आणि तसंही जागरूकता म्हणता येईल आहे की लोक जागरूक झाली आहेत. पहिले लोक लुबाडण्यापेक्षा आधीचे जे सिनियर मोस्ट होते ते लोक एक्सपर्टीज होते खरंच. म्हणजे कुठलेही संसाधन एवढे अवेलेबल नव्हते, टेस्टिंग म्हणा किंवा एवढ्या प्रयोगशाळा म्हणा, ह्या गोष्टी नसताना तरी पण त्या लोकांचं नॉलेज तर आताही चांगलंच आहे. आणि जेवढे ॲडव्हान्समेंट येतील तर ते चांगल्याचसाठी आहे, कुठली गोष्ट वाया जात नाही. जेवढं त्याच्यातनं बेटरमेंट घेता येईल आपल्याला ते चांगलीच आहे गोष्ट. पण कसं तेव्हा लोक एवढ्या म्हणजे ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत जसं सिटी स्कॅन किंवा अदर ह्या नवनवीन ही येऊन राहिलेले त्या याच्यावर डिपेंड नव्हते. आणि त्या काळचं डिझीज पण पर्टिक्युलर, म्हणजे टायफॉइड म्हटला की तो थंडी वाजून ताप येणार, काही दिवस राहणार आणि मग चालला जाणार. तर त्याचं येणं जे आहे त्याची प्रकृती जी आहे ती त्याच प्रकारे यायची. आता कसं जे मेडिकेशन म्हणा किंवा ज्या तुमच्या लाईफस्टाईल म्हणा किंवा सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत. तर ते जे म्हणजे हा मलेरिया असा असतो, थंडी वाजून येते खूप, गावात सगळीकडे म्हणा मलेरिया म्हटलं की थंडी वाजून येणारा ताप, त्याच्यात उलट्या होतात, हे होतं ते होतं. पण आता प्रत्येक डिझीजचं जे आहे म्हणजे जसं त्याचं प्रेझेंटेशन आहे डिझीजचं, तर त्यात तुम्हाला सुद्धा म्हणजे डॉक्टरला सुद्धा ते कळणार नाही की हा टायफॉइड आहे की मलेरिया आहे, जोपर्यंत ते टेस्टिंग करत नाही, सगळ्या गोष्टी पाहत नाही तोपर्यंत ते पण त्याच्यावर की नेमका हा टायफॉइडच आहे ना. काही प्रमाणात आपण त्याला हे करू शकतो, डायग्नोज करू शकतो. पण कधी कधी असं सगळेच हे एका सॉर्टनीच जातात, म्हणजे एकासारखंच वाटायला लागतं. तर तेव्हा मग जास्त तपासण्यांची गरज पडते. अशा प्रकारे जे सगळ्या याच्यानी बदल झालेले आहेत त्या याच्यात थोडंसं बाकीच्या गोष्टींची मदत घ्यावी लागते. आणि आता आपण विषय काढला होता मलेरिया टायफॉइडचा, त्याच्यानंतर कोरोना एक खूप मोठा आजार आहे. तर मला हे विचारायचं आहे की कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थांमध्ये काही सुधार आला का, की पेशंट्सची आता मदत कंप्लेंट करायचे लोक की बेड्स अवेलेबल नाही आहे, डॉक्टर्स लक्ष देत नाही आहे अजिबात, असं पण होत होतं का खरंच? किंवा आता काही सुधार आले आहेत का थोड्या कालांतराने? जेव्हा पेशंटची संख्या जास्त होती तेव्हा खरंच ती कंडिशन होती, म्हणजे बेड अवेलेबल नसायचे. कारण कसं त्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा लोक बंद होते, म्हणजे त्या भीतीने इव्हन डॉक्टर्स लोक, कारण अर्ध्यापेक्षा जास्त डॉक्टर्स स्वतः एक्सपर्टीज असले, स्वतः कार्डियाकवाले एक्सपर्ट असले किंवा अजून कुठल्या याच्याशी म्हणजे विशेष याच्याशी हे असले तरी त्या लोकांनाही म्हणजे शुगर बीपी हा एक आजार ते त्यांचं जसं प्रॅक्टिकल लाईफमध्ये लाईफस्टाईलमुळे आहे. तर त्या याच्यात हे लोक प्रोन आहेत किंवा कोमॉर्बिडिटीमध्ये हे लोक येतात की त्यांना लवकर अफेक्ट होऊ शकतो. त्या भीतीने सुरुवातीला दवाखाने पण हे नव्हते, तेव्हा गव्हर्नमेंटचंच फक्त एक हॉस्पिटल चालू होतं. तर त्या याच्यामुळे त्या काळात बेड्सची अवेलेबिलिटी कमी होती, म्हणजे नव्हतेही. आता तर तसं पण पेशंटची संख्या कमी झालेली आहे. मे बी टेस्टिंग आहे कमी होत आहे त्याच्यामुळे असेल, आणि आता लोक कंटाळले आता कोरोना करून, त्याच्यामुळे त्याची भीती पण कमी झालेली आहे. आणि आता बाकीच्याही गोष्टी एवढ्या म्हणजे असेलही कोरोना तरी काय ट्रीटमेंट करणार, जगायचं असेल तर जगू नाही तर जाऊ, अशातला प्रकार सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे त्या भीतीने जी सुरुवातीला जी भीती होती त्या भीतीने आता त्या म्हणजे लोक तितक्या यांनी नाही घेत आहेत सिरियसली. जेव्हा केस जे होते ते जास्त प्रमाणात होते तेव्हा भीती कमी झाली आहे, आणि जेव्हा केस कमी होते तेव्हा भीती खूप जास्त होती. ते काय थोडंसं असलं की खूप वाटतं, आणि मग जेव्हा ती गोष्ट मुबलक प्रमाणात भेटायला लागली तर मग त्याचं कौतुक राहते. तशासारखं एक म्हणता येईल की जेव्हा कमी पेशंट होते तेव्हा त्याचं भीती खूप जास्त होती, आणि ते ओव्हरऑल वातावरणच सगळं तसं होतं. आणि असे भरपूर सारे केसेस समोर आले, असे प्रसंग की त्याचं कसं म्हणणं होतं की टेस्ट निगेटिव्ह आहे तरी डॉक्टर्स पॉझिटिव्ह सांगत आहे, कारण प्रत्येक पेशंटवर त्यांना पैसे मिळत आहेत. ॲक्च्युली काही ठिकाणी हे होतं पण, कारण गव्हर्नमेंट सारख्या हॉस्पिटलमध्ये तशी पण पेशंटची संख्या खूप जास्त असते, अगदी सांभाळता येण्याच्या पलीकडे असते.
पण ज्या काही गोष्टी आहे जसं बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये म्हटलं गेलं, जसं प्रायव्हेटमध्ये, तर जेव्हा त्या गोष्टीची भीती संपून गेली ना, की डॉक्टरलाही जी भीती वाटत होती की मला होईल त्यावेळेस, आणि नंतर मग थोडंसं जे पैसे विसे भेटतात असं हे झालं. तर कारण माझ्याकडे सुद्धा 2-3 केसेस अशा आलेल्या की त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्याच्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की पॉझिटिव्ह आली होती. पण त्या टेस्टिंग किटमध्ये पण कुठे काही ना काही प्रमाणात हे होतं की एका ठिकाणी केली तर पॉझिटिव्ह येईल आणि दुसऱ्या ठिकाणी केली तर निगेटिव्ह येईल. तर त्याचं पण प्रमाण कमी जास्त हे होतं. रिअलिबिलिटी म्हणजे तुम्ही त्याला म्हणाल की खरंच पॉझिटिव्ह आहे की नाही, तर त्याची थोडीशी म्हणजे शासनता होतीच की खरंच पॉझिटिव्ह आहे की नाही. पण तरी सिम्टोमॅटिक म्हणजे जर सिम्टम्स असतील तर ती थोडीशी सिरियस बाब होती, आणि नसेलही तरी डॉक्टर घरी ट्रीटमेंट द्यायला तयार होतेच. आणि मेडिकेशनचा जो एक प्रश्न होता, आतापर्यंत वॅक्सिन आलेली नाही आहे, तर तरी भरपूर सारे पेशंट्स ट्रीट झाले आहेत आणि स्वस्थ आहेत आज. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? भरपूर लोक असे म्हणतात अरे वॅक्सिन की तो जरूरत ही नाही थी, तो ऐसे ही ठीक हो रहे थे. असं एक म्हणजे खूप लोकांचे म्हणजे 10 लोकांचे 10 गोष्टी वरती आल्या आहे की हे सगळं फक्त एक हेल्थला बिझनेस बनवून ठेवलं आहे. असं पण कुठे दिसलं का? ॲक्च्युली तसं पाहतो म्हणतात तर तसेच भरपूरसे असे डिझीजही असतात की जे आपण जिथे वावरतो, हॉस्पिटलायझेशनमध्ये म्हणा किंवा इतर पण, तर ते कुठे पण तुम्हाला भेटू शकतात. जसा कोरोना आहे तसा ट्युबरक्युलोसिस पण आहे, इतर पण असे बरेचसे डिझीज आहेत. पण त्यात काय होतं, सगळं डिपेंड असतं तुमच्या इम्युनिटीवर. तुमची जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर जसं म्हणतात ना लोक, आम्हाला झालाही, आम्ही बरेही झालो, आम्हाला औषधाची गरज पडली नाही, तर तो सॉर्ट ऑफ तो एक भाग आहे त्यातला. आणि दुसरं, जर तुमची इम्युनिटी कुठेतरी वीक असेल तर मग तो कितीही चांगला व्यक्ती का असे ना, त्याचा काही ना काही इफेक्ट तुमच्यावर होईल. अच्छा, इम्युनिटीचा आणि वयाचं काही रिलेशन आहे का? कारण भरपूर सारे केसेस असे पाहायला गेले की 91-80 इयर्सचे जे लोक होते ते बरे होऊन आले, पण 35-40 या एजेसचे लोक जे आहेत ते बरे नाही होऊ शकले. तर ते सगळी गोष्ट म्हणजे पूर्ण आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. तुम्ही तुम्हाला कसं मेंटेन ठेवलेलं आहे, विचारांनी पण, सोशली पण आणि हेल्थ वाईज पण, त्या ह्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तुमची अख्खी हेल्थच पूर्ण, जी तुमची आज जसं इम्युनिटी असेल म्हणा किंवा सगळ्या गोष्टी, तर ते तुमचं नुसतं फिजिकलच नाही, मेंटली सुद्धा त्याच्यावर डिपेंड करतात. एखादा व्यक्ती जर डॉक्टरकडे येतो, एक साधं उदाहरण आहे, सिंपल. एक व्यक्ती ॲलोपॅथ डॉक्टरकडे गेला, ठीक आहे, त्यांनी म्हटलं डॉक्टर मला कसं तरी होत आहे, मला सांगता नाही येत आहे काय होत आहे, पण मला काही तर होत आहे, मला असं वाटतंय की मला काहीतरी होऊन राहिलेलं आहे. डॉक्टर सगळं टेस्टिंग करेल, स्टेथोनी त्याला तपासेल, बीपी मोजेल, सगळं नॉर्मल आहे, काही टेस्ट सांगेल त्या पण नॉर्मल आहे. ते आल्यावर परत डॉक्टर, नाही बा तुझं सगळ्या टेस्ट नॉर्मल आलेल्या आहेत, तर तुला काहीच बिमारी नाही आहे, ठीक आहे. ती कंटिन्यू चालून राहिलं आहे ते काही दिवस. त्या व्यक्तीच्या डोक्यात आहे की नाही मला काहीतरी तर होत आहे, मग त्याचं झोप डिस्टर्ब होईल, खाणं पिणं डिस्टर्ब होईल, अल्टिमेटली थोडंसं हळूहळू ते डिस्टर्ब होण्यामुळे तो फिजिकल लेवलवर जाईल, आणि ते जाऊन मग शेवटी मग तेव्हा तो पोट बिघडलं, मग डॉक्टरकडे जाईल, नाही डॉक्टर मला लूज मोशन झाले किंवा मला पोट होऊन नाही गेलं किंवा मला झोप नाही लागत आहे. मग डॉक्टर म्हणतील नाही हां ठीक आहे पोट बिघडलंय तुला, तर त्या याच्यावर गोळ्या प्रिस्क्राईब करतील आणि मग तो डिझीज म्हणून हे होईल. पण ह्याच वेळी जेव्हा त्याला मेंटली असं वाटलं की मला काहीतरी होत आहे, त्यावेळेला जर त्याला कोणीतरी असं भेटलं की नाही ठीक आहे, तिथे त्याची ॲज अ म्हणजे नुसतं ते मानसिक नाही करता किंवा फिजिकलवर काही म्हणजे बाह्य शरीरावर काही सिम्पटम नाही दिसून राहिले, पण तरीही त्याची विचारणा केली की नाही नेमकं काय कारण आहे याच्या मागचं, तर कुठे ना कुठे तर खुला होईल, काही ना काही तर तो आपलं हे सांगेल की नाही मला असं झालं होतं म्हणून हे विचार येतात आहे. आणि ते एकदा मोकळं झालं की आपोआप ती गोष्ट तिथून सुधारित होईल. मानसिकता खूप जास्त गरजेची आहे. तर असे 2 डिफरन्स आहे. हाच एक होमिओपॅथी ॲलोपॅथीमध्ये पण एक डिफरन्स आहे किंवा मॉडर्न मेडिसिन इतर पॅथीत सुद्धा, की जी व्यक्ती आहे म्हणजे ॲज पर होमिओपॅथी तो कुठेतरी बॉडी म्हणजे माणूस ॲज अ होल घेतला जातो पूर्ण. म्हणजे असं नाही की हाताला पायाला इजा झाली किंवा काहीतरी डिरेंजमेंट झाली किंवा काही त्रास झाला तर तो फक्त त्या हातापायापुरताच आहे. ती कुठेतरी हे वॅकमध्ये कुठल्या तरी याच्या आधी
काहीतरी कुठेतरी मेंटली त्याला डिस्टर्बन्सेस झाले आहेत, ते प्रोग्रेस होत गेले आणि मग मुळापासून म्हणण्यापेक्षा त्याचं रिलेशन कुठे ना कुठे मानसिकतेत, मग ते आईच्या पोटात असताना असो किंवा लहानपणात असो किंवा याचे इफेक्ट तुम्हाला नंतर जाणवतात आणि मग त्याचं कुठेतरी डिझीजमध्ये रूपांतर होतं. ते कुठेतरी दबलेलं असतं, हळूहळू ते दबत अगदी त्याचं एक्सप्लोर होऊन जातं, मोठं काहीतरी होतं आणि मग ते जेव्हा बाहेर निघतं, जेव्हा बाहेर दिसायला लागतं तेव्हा म्हणतो नाही हा माणूस बिमार आहे. अशा पद्धतीचं त्याला पूर्णपणे कन्सिडर करून त्याचं मेंटल्स म्हणा, मानसिक म्हणा, त्याची ती कंडिशन काय आहे, त्याच्या सध्याच्या म्हणजे कळतंच आपल्याला की एखादा व्यक्ती जर चिडचिड करत असेल किंवा शांत बसला असेल तर त्याच्यावरून कळतंच आपल्याला की कुठेतरी काहीतरी गडबड आहे बा. तर तशा पद्धतीने त्याला पूर्ण कन्सिडर करून मग त्याचा डिझीज काय आहे, सध्या त्याचे मॅनिफेस्टेशन सिम्पटम काय येतात आहे, काय त्याला त्रास होतो आहे, त्या ह्याच्यानुसार मग त्याला ट्रीट करायचं. ही होमिओपॅथी आहे. आणि ॲलोपॅथीमध्ये फक्त एका पर्टिक्युलर ऑर्गनवर ॲक्च्युली ती सिस्टीमच तशी आहे. अच्छा. ती तपासणीची म्हणा किंवा ट्रीटमेंटची पद्धतीच तशी आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. अच्छा. आणि मधात एक अशी न्यूज आली होती की होमिओपॅथिक मेडिसिन काम करते आहे कोविडवर, तर ते खरं होतं की फक्त पेशंट्सवर काही कंडिशन्समध्ये ते काम करू शकतं? ॲक्च्युली म्हणजे जसं गव्हर्नमेंट म्हणा किंवा ज्या गाईडलाईन्स आहेत आयुष मंत्रालयाच्या, तर त्या ह्याच्यानुसार एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत तुम्हाला पेशंटला मेडिसिन देता येत होतं होमिओपॅथला स्पेशली. पण ज्याप्रमाणे मी बघितलेले आहेत असे काही आपल्या इथे ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर पण आहेत, मॉडर्न मेडिसिनचे लोक जे स्वतः एक्सपर्ट आहेत त्यांच्या ट्रीटमेंट पद्धतीत किंवा त्यांच्या फील्डमध्ये, पण तरीही ते कुठलाही भेदभाव न करता जिथे असं वाटतं त्यांना की इथे आपण होमिओपॅथिक देऊन ट्रीट करू शकतो किंवा इथे आयुर्वेदाचा हा भाग आपण वापरून ते ट्रीट करू शकतो, तर ते लोक खरंच त्या पद्धतीने सुद्धा पेशंटला ट्रीट करतात. म्हणजे ते, आणि ह्याचा एक्सपिरियन्स मला चांगला आहे. एक म्हणजे मी एक होमिओपॅथ आहे पण गायनेकोलॉजिस्ट आहे ज्या स्वतः MD गायनेक आहे, त्यांना जे काही त्यांचे गायनिक प्रॉब्लेम आहे ते त्यांना माहिती आहे की माझ्या मेडिसिननी मला हा त्रास होऊ शकतो एक्स्ट्राचा, तर तुझं काही मेडिसिन असेल तर त्याच्यावर मला दे. आणि त्यांनी खरंच मी दिल्यावर प्रामाणिकपणे ते मेडिसिन घेतलेलं आहे आणि त्यांना चांगले रिझल्ट आहे. तर ज्यांना स्वतःचा अनुभव आहे किंवा जे बिलीव्ह करतात अशा या पद्धतींवर, दुसरं म्हणजे काय म्हणतो आपण दुसऱ्या गोष्टीला पण महत्त्व देण्याची ज्यांची मनीषा आहे, तर नक्कीच तिथे फायदा करतो. कारण जिथे विश्वास आहे तिथे नक्कीच तुम्हाला काही ना काही फायदा होतो. ती भरपूर खरंच ती जरुरी आहे. एक विश्वास जरुरी आहे, त्याच्याशिवाय आपल्याला रिझल्ट भेटतात ते. अगदी बरोबर. आणि मला सांगा की होमिओपॅथिक जो क्षेत्र आहे आज त्याची काय सिच्युएशन आहे? म्हणजे भरपूर लोक आजकाल फास्ट रिलीफसाठी ॲलोपॅथी यूज करतात, पण आज काही पण म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की होमिओपॅथी आराम लगता है, बहुत टाइम लगता है, लेकिन हमको जल्दी से आराम. हा एक कन्सेप्ट आहे जे जुन्या पद्धतीत होतं सुद्धा, पण आता जसं बाकीच्या ह्याच्यात मॉडर्नायझेशन झालंय तसं या पण पद्धतीत तितकंच मॉडर्नायझेशन झालं. तर या क्षेत्रात असं काय मोठे बदल घडले आहेत जे तुम्हाला 20 वर्षात जाणवले? सुरुवातीला आपण फक्त मेंटलच त्या ह्याच्यावर पेशंटला ट्रीट करायचे, म्हणजे जे आहे सिम्पटम त्याच्यानुसार मेडिसिन काढायचे. पण आताचं जे हे आहे पद्धती जी आहे उपचार पद्धती, तर त्या ह्याच्यात सगळ्या बाजूंनी म्हणजे जसं तपासणी झालं, जे पण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन असेल कुठल्या याच्यात आपण ते पूर्ण प्रकारे करतो. आणि जी केस टेकिंगची पद्धत असते की पेशंटचं पूर्ण हेड टू फूट आणि पूर्ण माइंड त्या ह्याच्यातून पूर्ण घेऊन मग जी मेडिसिन काढल्या जातात, तर ह्या ह्याच्यात बऱ्याचशा नवनवीन पद्धती आलेल्या आहेत आणि त्या सक्सेसफुल पण आहेत. म्हणजे त्याच्यात बेस्ट रिझल्ट पण आलेले आहेत की विदाऊट काही ऑपरेटिव्ह म्हणजे जिथे ऑपरेशनची गरज आहे तिथे ऑपरेशन न करता डिझीज क्युअर पण झालेले आहे, पेशंट चांगल्या तऱ्हेने ठीक पण झालेले आहे. पण ती शेवटी एक काय म्हणतात विश्वासाची गोष्ट असते. जर पेशंटचा बिलीव्ह असेल आणि एक नॉर्मल गोष्ट आहे, म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट विचार करत असाल की माझं हे क्युअरच होणार नाही, तर ती खरंच गोष्ट क्युअर होत नाही. याचा एक छान प्रसंग सांगते मी RH ला होते एका ठिकाणी, तर तिथे एक पेशंट डिलिव्हरीसाठी आलेली. वास्तविक पाहता तिची ती दुसरी म्हणजे वेळ दुसऱ्या डिलिव्हरीची होती आणि
आम्ही प्रयत्न केला, म्हणजे आजकाल हे असतं ना ठरवून डिलिव्हरीज करायच्या वगैरे, अगदी मुहूर्तावर वगैरे, तर तशा प्रकारचं एक म्हणजे ती वेळ त्यांनी काढली होती की 15 ऑगस्टला डिलिव्हरी करायची आहे. तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न पण केले आणि खरंच त्या म्हणजे ती वेळ अशी होती की त्या बाईची संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी व्हायला पाहिजे होती. तर आम्ही सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, पण नाही झालं सक्सेसफुल. आणि ते RH म्हणजे अशा ठिकाणी होतं की तिथे सीझर वगैरे इमर्जन्सी लागलं तर सीझर वगैरे करण्याची वेळ येणार नाही, म्हणजे करता येणार नाही, कारण तिथे ती फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. काही वेळानंतर अशी काही सिच्युएशन झाली की ते बाळाचे ठोके एकदम वाढले, तिथली लाईट गेली, अजून एक पेशंट इमर्जन्सीमध्ये म्हणजे तो बॅड झाला, त्याच्यामुळे सगळ्यांना तिथे धावावं लागलं. तेवढ्या वेळात मग थोडंसं माणूस खचलं की नाही, आता आपल्याला इथे जास्त वेळ आपल्या ह्याच्याने घेता नाही येणार, इथे आपल्याला दुसरा काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून आम्ही पेशंटला दुसरीकडे शिफ्ट केलं. आणि बस तिथे जाऊन ती पेशंट म्हणजे तिचा आम्ही 24 तास जिला मॉनिटर केलं, 24 तास जिचा पूर्ण प्रयत्न केला की डिलेव्हरी व्हावी, आणि दुसऱ्या डिलेव्हरीला इतका वेळ लागत नाही, लगेच म्हणजे काहीतरी तासात होऊन जाते. तर ती डिलेव्हरी तिथे न होता दुसरीकडे जेव्हा शिफ्ट केलं तिथे जाऊन 3-4 तासात ती डिलेव्हरी झाली. नंतर तिथे गेल्यावर कळलं की त्यांची जी मोठी मुलगी होती ती आपल्या आईच्या पोटाजवळ जाऊन रोज सांगायची कि भैया तेरे को ये डेट पे नहीं आना है, 15 अगस्त को तू नहीं आएगा, तू भले ही 16 अगस्त को आ, लेकिन तेरे को 15 अगस्त को नहीं आना है. म्हणजे त्या दिवशी कळलं की असं पण होऊ शकतं. म्हणजे एक विनोदी प्रसंग आहे हा, विनोदी पण होता आणि शिकण्यालायक आहे, थ्रिल पण खूप होतं. कारण म्हणजे ती वेळ अशी होती की अगदी जीवावर हे आणण्यालायक, कारण तिथे सिझेरियनचं हे नव्हतं. पण आम्ही पण एवढे कॅपेबल होतो की नॉर्मल डिलिव्हरी चांगल्या आणि करू शकलो असतो. आणि ती जर डिलिव्हरी तिथे झाली असती तर जो एक हे असतो ना की गव्हर्नमेंटमध्ये लोक म्हणजे जात नाही जनरली, तर नाही बा, असे चांगले लोक म्हणजे चांगल्या घरचे लोक सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात, हे एक त्यांनी प्रूव्ह झालं असतं. पण त्या दिवशी तो एक चान्स चांगला मिस झाला आमचा. अच्छा, 20 वर्षांचा जो तुमचा अनुभव राहिला या क्षेत्रात, तो कसा राहिला? काय काय इम्प्रूव्हमेंट्स तुम्ही पाहिले? चांगले वाईट म्हणजे इम्प्रूव्हमेंट चांगलेच झाले असतील, पण असे काय लूप होल्स होते, ड्रॉबॅक्स होते जे तुम्हाला जाणवले इतक्या वर्षात? चांगले इम्प्रूव्हमेंट्स आणि लूप होल्स आम्हाला सांगा. ऍक्च्युली सुरुवातीला तर सगळे लोक होमिओपॅथीला तितकं हे महत्व मानत नाही, पण माझा एक स्वतःचा चांगला अनुभव आहे. आणि एक काय म्हणजे असे बरेचसे अनुभव मला जे आले आहेत त्या अनुभवांद्वारे तरी मला माझी होमिओपॅथी बेस्ट वाटते, ती कुठेच कमी नाहीये. सुरुवातीला मला त्रास गेला, कारण मी पण याच म्हणजे विचारांची होती की नाही आपल्याला होमिओपॅथीच प्रॅक्टिस करायची आहे. आणि मी तसं प्रॅक्टिस स्टार्ट पण केली आणि ती पण केली. म्हणजे बाबांची इच्छा होती आपण नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर आपल्याला गावाला तुला हे करायचं आहे, म्हणजे ट्रीटमेंट द्यायची आहे. म्हणून गावाजवळ समुद्रपूर म्हणून एक गाव आहे, तिथे मी प्रॅक्टिस सुरू केली. पण तिथे जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा ॲज अ म्हणजे खेड्याच्या ह्याच्यात मला खूप सारे प्रॉब्लेम्स गेले. म्हणजे मी जो एक ठरवला होता की होमिओपॅथीनीच सगळं ट्रीटमेंट करायचं, तर काही प्रसंग असे आले की मला खूप आवश्यकता वाटली की नाही आपल्याला हे सुद्धा तेवढेच यायला पाहिजे. नुसतं होमिओपॅथीने सगळ्या गोष्टी नाही होत, बऱ्याचशा गोष्टी होतात, पण कुठे ना कुठे ते एक हे असतं. तर त्या ह्याच्यानंतर मग मी पुन्हा ती आपली 4-5 वर्षाची प्रॅक्टिस सोडून परत नागपूरला आले. मग इथे हॉस्पिटल्स जॉईन केले आणि तिथून जेवढं नॉलेज घेता येईल, म्हणजे इमर्जन्सीमध्ये काय काय आपल्याला करता येईल, जे आपण तिथे मॅनेजमेंट करू शकू आपल्या नॉलेजनुसार. म्हणजे ऍटलिस्ट एवढं तरी आपल्याला नॉलेज असायला हवं की या पॉइंटला आपल्याला पेशंटला रेफर करायचं, इथे आपली होमिओपॅथी संपली. वाटल्यास जर कोणी असेल असं इतकं विश्वास आलं की साईड बाय साईड म्हणजे एखादी ॲलोपॅथी ट्रीटमेंट देऊन आलो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन आलो आणि सोबत तुम्ही होमिओपॅथी पण द्या, जेणेकरून पेशंटला आपण फास्ट रिकवर करू शकू, तर एवढं तरी नॉलेज आपल्याला यायला हवं. म्हणून मी मग इथे आले. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी खूप चांगले लोक म्हणजे गाईड करणारे सिनियर मोस्ट लोक, त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. आणि त्यांच्या सोबत राहून म्हणजे त्यांनी मला एवढी सुद्धा मुभा दिली की तू याच्यासोबत जर तुझं काही होमिओपॅथी मेडिसिन असेल तर ते पण देऊ शकते. तर ते एक म्हणजे गौरवाची गोष्ट झाली माझ्यासाठी. हे बऱ्याचशा ठिकाणी असं हे भेटलं मला, म्हणजे नुसतं सर्जरीच्याच बाबतीत नाही, गायनिकमध्ये सुद्धा असे लोक भेटले मला की जे स्वतः
काही होमिओपॅथी मेडिसिन म्हणजे डिलिव्हरीच्या कळा आणण्यासाठी देतात. म्हणजे ते ऐकून तर मला खरंच नवल वाटलं की लोक एवढे एक्सपर्टीज म्हणजे स्वतः त्याचे हे असून एक्सपर्ट असून हे मेडिसिन वापरतो. म्हणजे तो एक कन्सेप्ट आहे ना की हेच मेडिसिन असं आहे बा किंवा ही पद्धती वापरतच नाहीत असं नाही. जे एक्सपर्टीज म्हणजे जे चांगले लोक आहेत, जाणकार लोक आहेत, ते सगळ्या पद्धतीने म्हणजे जी पेशंटसाठी आवश्यक गोष्ट असेल ती वापरून पुढची ट्रीटमेंट करायला तयार असतात. म्हणजे एक हा नवीनच प्रसंग आम्हाला माहिती पडला की म्हणजे मिक्स ट्रीटमेंट पण देता येते आणि स्वतः स्पेशलिस्ट होमिओपॅथी ला रेफर करत आहेत. तर एक लास्ट क्वेश्चन माझा की या फील्डमध्ये नवीन येणारे जे लोक आहेत, ज्यांना फ्रेशर्स म्हणू आपण, आणि स्पेशली होमिओपॅथीसाठी जे लोक प्रिपेअर करत आहे किंवा त्यांचा एम आहे होमिओपॅथी, तुम्ही काय मेसेज द्याल ॲज अ होमिओपॅथ? ॲक्च्युली होमिओपॅथी हा कोणाचा प्रेफरन्स नसतो. पहिली गोष्ट ती आहेच म्हणजे लिहिलेलीच आहे. सॉर्टिंग होतं. पहिले जे खूप हुशार विद्यार्थी आहेत ते याच्याकडे जाते. कोणी बाय हे म्हणजे मला होमिओपॅथ बनायचं असं नसतं. सुरुवातीला सगळा प्रेफरन्स ॲलोपॅथी म्हणजे MBBS लाच दिला जातो आणि आहे सगळ्या लायबिलिटीज आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर मग जे काही मधले लोक असतात ते आयुर्वेदाकडे जातात आणि मग उरले सुरले जे लोक आहेत ते होमिओपॅथीकडे येतात. हे सत्य आहे. आणि पहिले तर हे खूपच होतं आणि जेही त्या आणि ते आहे पर्सेंटेज वाईज म्हणा किंवा त्या बाबतीत तो जो एक वर्ग घेतला ते स्टुडियस लोक खरंच त्यांना ते पॅशन असतं. पण आता थोडंसं हे बदललं आहे. म्हणजे होमिओपॅथीत आल्यावर विपर्यायाने जरी होमिओपॅथी घेत असली किंवा विपर्यायाने म्हणजे पर्याय नसताना आयुर्वेदिक किंवा आता नंबर लागला बाय म्हणून इथे घ्यायचं, तरी पण आता त्या पद्धतींमध्ये नवनवीन काय करता येईल, कशा प्रकारे आपण याच्यातून सुधारणा करून पेशंटला क्युअर देऊ शकतो ही आताच्या मुलांमध्ये किंवा आता येणाऱ्या पिढीमध्ये किंवा जे आता स्टुडंट म्हणजे ऍडमिशन घेत आहेत त्या याच्यात पाहायला भेटतं. म्हणजे ते नुसतं त्याच तेवढ्या पुरताच नाही हे राहत, मर्यादित नाही राहत. ते लोक सगळ्या बाजूने म्हणजे त्याही गोष्टींना तितकंच महत्त्व देतात आणि याच्यात आपण ते पर्याय वापरून किंवा त्या संसाधनं वापरून आपण आपल्या पॅथीला कसं हे करता येईल त्या याच्याकडे पण लक्ष देतो. आणि इतके वर्ष काम केल्यावर तुम्हाला खरंच असं वाटलं का की हेल्थ जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये फार इम्प्रूव्हमेंट झालंय? फक्त पैसेच खाल्ले जात नाही जसं लोक म्हणतात, पण इम्प्रूव्हमेंट पण झालेलं आहे. खरंच इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. कारण हे बघा ना, म्हणजे पहिले एखादी गावात डिलिव्हरी होत आहे किंवा एखादी इमर्जन्सी आली आहे तर तुम्हाला कुठलंही साधन सापडत नव्हतं. एखादी गाडी कुठून तरी दुसऱ्या गावावरून बोलवा किंवा एखाद्या बंडी त्या गाडीत टाकून मेन रोड जो आहे तिथपर्यंत पेशंटला आणा. पण आता तुमच्या एका फोनवर 108 ही गाडी येते. आता त्याचा उपयोग कसा करायचा, त्या फॅसिलिटीचा उपयोग हे तुमच्यावर डिपेंड आहे. साधा कुत्रा चावला म्हणून लोक 108 ला बोलवतात. मग त्यावेळेस जेव्हा त्या एखादा पेशंटला हार्ट अटॅक आला आहे किंवा पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे आणि अशा पेशंटला याची न्यायची जबाबदारी आहे तर तिथे ती गाडी अवेलेबल नाही आहे. तर अशा प्रकारचा मिसयूज पण लोक करतात की म्हणजे ती फॅसिलिटी अवेलेबल झाली आहे तर अगदी जिथे जे लोक अफोर्डेबल आहे देऊ शकतात पेशंटला. कारण असा हा अनुभव मला RH ला आलेला आहे. तिथे लोक म्हणजे घरापासून इथे येऊ शकतात, तुमच्याजवळ तेवढे संसाधनं पण आहेत, पण जेव्हा मग आम्हाला इमर्जन्सी पेशंट रेफर करायची वेळ येते त्यावेळेस ती 108 तिथे नसते. मग लोक म्हणतात की यांच्याकडे गाड्या अवेलेबल नसतात म्हणून. आणि खरंच त्या पेशंटला तिथे पोहोचवायची इमर्जन्सी असते, तिथे आपण लेट होतो. म्हणजे नाही राहत त्या इथे तर ठीक आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ठीक आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण बऱ्याचशा RH ला किंवा बाहेर गावात ज्या छोट्या स्तरावर हे आहे तिथे काही फॅसिलिटीज आपण नाव दोष देतो की इथे हे लोक करत नाही, पण ऍक्च्युली त्यांच्याजवळ पण मुबलक प्रमाणात त्या गोष्टी नसतात. म्हणजे आहे त्या याच्यात सगळं सांभाळायला लागतं. आता मी स्वतः इथे बघितलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजला की ज्या बाया असे बरेचसे पेशंट येतात, मोस्टली तर तेच पेशंट राहतात की जे अगदी अफोर्डेबल नाही आहे. तर ते जेव्हा येतात तर तेव्हा इथले जे स्टुडंट लोक आहेत, शिकणारे PG स्टुडंट आहे किंवा लेक्चरर लोक आहेत, ते लोक आपल्या घरचे छोट्या बाळांचे कपडे स्वतःचे कपडे आणून हे करून ठेवतात, स्टोअर करून ठेवतात, जेणेकरून अशी कुठली बाई आली किंवा असं जर नाही राहिलं त्यांना अवेलेबल तर आपल्याकडे देता यावं. हा एक चांगला अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. सगळ्यांना कसं दुरून असंच दिसतं की नाही हे सगळे असेच आहेत, पण त्याच्या मागची सत्यता पण कधी कधी पाहायला हवी.
बरेचदा असं होतं मेडिकलला की लोकांना जर कुठलंही नाव आणि हे न घेता जर काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असलं ना, तर ते पण एक चांगला हे मेडिकलला पाहायला मिळतं. म्हणजे लोक येतात, रात्रीतून पेशंटच्या बेडवर ब्लँकेट टाकून चालले जातात. म्हणजे त्यांचं कुठलं नाव हे पण नसतं, काही कोणी त्यांना ओळखत पण नाही. म्हणजे मदत करायची राहिली स्वतःचं नाव पुढे न आणता, तर अशा प्रकारे पण मदत केल्या जाते. आणि बरेचसे असे लोक आहेत की जे स्वतःच्या याच्याने करण्याचा प्रयत्न करतात, पण कधी कधी त्या गोष्टी खूप होऊन जातात, तेव्हा मग त्याचा विस्फोट होतो. तर त्याचं पण उदाहरण आहे किंवा त्याचे पण प्रात्यक्षिक पाहायला भेटतात. हे पण खूप चांगला प्रसंग मला माहिती पडला, कारण आतापर्यंत असे प्रसंग ऐकण्यात आले होते की मिक्स थेरपीज यूज करताय, स्पेशलिस्ट रेफर करताय, सोबतच आता जे मेडिकलचा प्रसंग सांगितला की काही वाईट बोलणारे लोक तर आहेत, पण चांगले कार्य कर्तृत्व करणारे पण लोक आहेत. खरंच आहेत. तर आणि ह्या कोरोना काळामध्ये सुद्धा जसं आता एखाद्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे, एक 60-70-80 वयाचा माणूस आहे जो त्याला पण व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, आणि एक यंग व्यक्ती आहे, एखादा 25 ते 30 वयाचा मुलगा आहे. तुम्ही त्याला प्रेफर दिलं तर कोणाला जर आता सपोज तुमच्याजवळ ज्या संसाधनं आहेत ते अगदी लिमिटेड प्रमाणात आहे आणि तुम्हाला ते वापरायचे आहे, दोनपैकी कुठल्या पेशंटला तुम्ही प्रेफरन्स आहे? यंगरला. तर हेच तिथे काही प्रमाणात ते पण केलं जातं. मीन्स तिथे तो हे करून बाबाजी आहे, आपल्याजवळ तेवढे संसाधनं नाही आहे, तर यंग पेशंटला वाचवण्यात प्रेफरन्स राहतो. तर अशा पण गोष्टी बघितलेल्या. आता हे सगळे माझे पर्सनल अनुभव आहेत. लोकांना ऍक्च्युली लोकांचं मत कसं बनतं त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून बनतं. त्याच्यामुळे आपण त्यांचा अनुभव घेऊन आपलं थोपणं हे नाही जमणार. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे एक जी इमेज बनते ती सगळे आपापल्या अनुषंगाने सांगतात की काय आहे काय नाही, तर ते स्वतः आपण एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय नाही करणार. आणि आता तसंही पूर्ण सरकारी दवाखान्यांचं तुम्ही जर जाऊन बघाल तर त्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदललेला दिसला तुम्हाला. आता जर तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन बघितलं तर त्याचं खरंच म्हणजे ते सौंदर्यीकरण म्हणा किंवा तिथल्या फॅसिलिटीज भरपूर प्रमाणात चेंज झालेले आहे. आणि स्वतः तिथले डॉक्टर लोक त्या बाबतीत कार्यरत आहेत की याला अजून कसं चांगल्या प्रकारे हे करता येईल, त्याची म्हणजे ते लोक स्वतःहून प्रयत्न करतात त्याच्यासाठी. हा सगळा माझा अनुभव. चला, ही तर खूप छान बाबा, आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडल्या आणि खूपच महत्त्वपूर्ण चर्चा आमच्यासोबत केली आहे. तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत जोडल्या. संपूर्ण कृषी समृद्धी TV कडून तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला धन्यवाद म्हणायला लागेल की तुम्ही मला एवढा म्हणजे माझं स्वतःचे अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला म्हणून. विविध विषयांवर अशाच महत्त्वपूर्ण चर्चा बघण्यासाठी बघत राहा कृषी समृद्धी TV, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ.